राम नामाचा गजर होतो आहे, काय तुम्ही सांगाल? रामनवमीला का नाही करत आहे रामाच्या मंदिराचा जीर्णोद्धार? कारण माहितीये एप्रिलमध्ये निवडणुका लागलेल्या असतील, या धार्मिक उन्मादाच्या वातावरणात तुम्हाला निवडणुका घ्यायच्या आहेत म्हणून जानेवारीमध्ये उदाहरण. अहो, जानेवारीमध्ये पूर्ण जीर्णोद्धारचं उद्घाटन करण्यापेक्षा तुम्ही ते एप्रिलमध्ये केलं असतं. रामनवमी आहे ना, राम मंदिर तिथे स्थापित केलं गेलं होतं, विश्व हिंदू परिषदेने स्थापित केलं गेलं होतं. अनेक साधू संत तिथे 1989 साली तिथे उपस्थित होते, त्यावेळेस ते राम मंदिर उघडलं गेलेलं आहे. कुणाच्या मनात शंका आहे का अजूनही या देशातल्या? म्हणजे भाजपवाले असू दे, काँग्रेसवाले असू दे, आमच्यासारखे शिवसैनिक असू दे, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे, राष्ट्रवादीवाले असू दे, RPI वाले असू दे, BSP वाले असू दे, वंचित बहुजन आघाडीवाले असू दे, कुणाच्या मनात अजूनही शंका आहे का की राजकारण केलं जात नाहीये? और ढळढळीत दिसतंच आहे राजकारण केलं जात आहे. नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे किरण सोनावणे. आता तुम्ही टीव्ही कुठलाही लावला तर तुम्हाला अयोध्यातल्या राम मंदिराचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. इतकं मोठ्या प्रमाणात राम मंदिराच्या उद्घाटनाचा, त्याच्या प्राणप्रतिष्ठेचा प्रचार मोठ्या प्रमाणात देशात सुरू आहे. जणू काही राम मंदिर हाच एकमात्र जगासमोर किंवा देशासमोर प्रश्न होता. देशातले बेरोजगारीचे प्रश्न असतील, बाकी इतर प्रश्न असतील, ते प्रश्न गौण ठरून राम लल्ला के पास चलो अशा पद्धतीचं वातावरण संपूर्ण मीडियाच्या माध्यमातून केलं जातंय. हे केलं जातंय अशा मुद्द्याम अशासाठी म्हणतो आहोत की देशामध्ये आणि जगामध्ये लाखोंच्या संख्येनं राम मंदिर आहेत. तिथे राम लल्ला हा आता आधीच विराजमान आहेत आणि माणूस ज्यावेळेस एकमेकांना भेटतो त्यावेळेस सुद्धा तो एकमेकांना राम राम करूनच भेटत असतो. त्याची सकाळ आणि त्याचा दिवस जो आहे ते रामाच्या नावानं सुरू होतो. पण नेमकं हे सगळं कशासाठी सुरू आहे, का सुरू आहे, याच्या मागचं बिटवीन द लाईन किंवा बिटवीन द टू इन्सिडन्स या संदर्भातली चर्चा आपण मॅक्स महाराष्ट्रवर करतोय. या निमित्तानं अनेक लोकांशी बोलतो आहोत. आत्ता आपल्या सोबत ॲडव्होकेट जयेश वाणी आहेत. जयेश वाणीशी आपण बोलणार आहोत. जयेश वाणीजी, स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्रमध्ये. जयेश वाणींच्या बद्दल सांगायचं म्हणजे जयेश वाणी हे सुरुवातीला पत्रकारितेमध्ये होते आणि पत्रकारितेतून ते आता सध्या चांगल्या अशा वकिली पेशामध्ये आहेत. त्यामुळे त्यांना पत्रकारितेचा आणि एकूणच वकिलीचा अनुभवाच्या सोबत भारतीय संस्कृती आणि एकूणच याचा त्यांचा चांगल्या पद्धतीचा अभ्यास आहे. आणि सकाळी बोलत असताना वेगवेगळ्या पद्धतीचे मुद्दे आल्याच्या नंतर आपण त्यांना म्हटलं की बाबा तुम्ही या संदर्भात लोकांना ही माहिती देणं अत्यंत गरजेचं आहे. तर जयेश वाणीजी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मॅक्स महाराष्ट्रमध्ये. तुम्ही काय सांगाल? राम मंदिराचं उद्घाटन होत आहे, सगळीकडे देशामध्ये राम नामाचा गजर होतो आहे, काय तुम्ही सांगाल या संदर्भामध्ये? सगळ्यात आधी मॅक्स महाराष्ट्राचे धन्यवाद की आपण मला संधी दिली आपल्या या लोकप्रिय आणि मराठीतल्या अशा एका चॅनलवरती बोलण्याची की ज्याची आज खरंच गरज आहे लोकशाहीचा स्तंभ म्हणून. तर मी मॅक्स महाराष्ट्राचे आणि आपल्या सगळ्या टीमचं आभार मानतो सगळ्यात पहिल्यांदा. बघा, या सगळ्या प्रकरणामध्ये काही महत्वाचे प्रश्न उपस्थित होतात ज्याचा माझा कन्सर्न आहे, एक हिंदू म्हणून, एक भारतीय म्हणून आणि भारतीय संस्कृती म्हणून. सगळ्यात पहिल्यांदा क्रमांक 1 जे आत्ता वाटतं आहे की शिलान्यास जो आहे हा ऑलरेडी झालेला आहे. राम मंदिराच्या मूर्त्या ऑलरेडी आलेल्या आहेत. राम मंदिर तिथे स्थापित केलं गेलं होतं, विश्व हिंदू परिषदेने स्थापित केलं गेलं होतं. अनेक साधू संत तिथे 1989 साली तिथे उपस्थित होते, त्यावेळेस ते राम मंदिर उघडलं गेलेलं आहे. आता नव्याने काय होत आहे, तर आता राम मंदिराचं उद्घाटन होत नाहीये, आपण फार तर असं म्हणू शकतो की राम मंदिराचा जीर्णोद्धार होतोय. म्हणजे त्याचं जुनं जे स्वरूप होतं ते जाऊन आता नवीन स्वरूप येत आहे. कारण तुम्ही जर म्हणाल बाबरी मस्जिद, तर बाबरी मस्जिद 1992 मध्ये तर ऑलरेडी बाबरी मस्जिदचा जो काही ढाचा होता तो डिमोलिश केलाच गेला होता. आणि त्यानंतर राज्य सरकारने ती सगळी जागा ताब्यात घेतल्यानंतर 89 साली वगैरे विश्व हिंदू परिषदेने तिथे शिलान्यासाचाही कार्यक्रम घेऊन टाकला होता. तो ढाचा पाडण्याच्या आधीच 89 साली. मी पुढे या संदर्भात अधिक विस्ताराने बोलीन. मूळ प्रश्न असा आहे की आता नव्याने राम मंदिर बांधलं जात नाहीये, तर राम मंदिराचा जीर्णोद्धार केला जातोय. कारण की राम जन्मभूमीमध्ये राम आहेत
ही या देशातल्या कोट्यावधी हिंदूंची श्रद्धा आहे, भारतीयांची श्रद्धा आहे आणि त्या श्रद्धेला बांधता येत नाही. तिचा जास्तीत जास्त जीर्णोद्धार केला जाऊ शकतो. तर मोदी नव्याने काही करत नाही, जीर्णोद्धार करतात. आपल्या गल्लीमध्ये आपण किंवा आपल्या गावामध्ये आपण बघितलं असेल की अनेक मंदिरं जुनी होतात, मग त्याचं कन्स्ट्रक्शन ते काढलं जातं. आता आमच्या इथे जवळ गोवेली नावाचं एक गाव आहे, तिथे पूर्वी दत्त मंदिर होतं, ते अपुरं पडत होतं, लहान पडत होतं, जुन्या पद्धतीचं होतं, तर ते काढून टाकलं. तर तिथे नवीन जीर्णोद्धार होऊन खूप सुंदर नवीन मंदिर बनतं आहे. तर तिथले जे लोक आहेत त्यांचाही हा दावा नाही की दत्ताचं मंदिर ते पहिल्यांदा बांधतायत. त्याला जीर्णोद्धार असंच म्हटलं जातं. त्याची पावती जीर्णोद्धार पावती या नावानेच फाडली जाते. अर्थात हे सगळं भारतीय जनता पक्षाने केलं नाही, हा भाग विरळा. माझा दुसरा मुद्दा संस्कृतीशी जोडलेला आहे. मला रामायणातली ती गोष्ट आठवते की अश्वमेध यज्ञ करायची घोषणा झाली होती. वनवासातला वगैरे हा जो सगळा जे पर्व आहे ते संपलं होतं. राम अयोध्येत आले होते आणि समाजातल्या अगदी सगळ्यात शेवटच्या दुर्बल घटकातल्या, आर्थिक सामाजिक दृष्ट्या दुर्बल घटकातल्या एका परीट समाजाच्या व्यक्तीने सीतामाईच्या चारित्र्यावरती संशय घेतला. समाजातल्या सगळ्यात अत्यंत शेवटच्या माणसाला सुद्धा कुठलीही शंका राहू नये हे राजाचं कर्तव्य असतं, हे समजून प्रभू श्रीरामचंद्रांनी जिच्यावरती अत्यंत प्रेम केलं, जिच्यासाठी एवढं मोठं रामायणाचं युद्ध लढलं गेलं, त्या सीतामाईला वनवासात पाठवलं. आपल्या सगळ्यांना इथपर्यंत सगळंच माहिती आहे. म्हणजे खरं तर रामराज्य कसं असावं, तर समाजातल्या अगदी सगळ्यात शेवटच्या सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकाचं सुद्धा थेट राजा ऐकतो, म्हणून त्याला रामराज्य म्हटलं जातं. हे रामाचं एक चांगलं उदाहरण आहे. पण यानंतरची गोष्ट जी अशी आहे की यानंतर रामानी अश्वमेध यज्ञ करण्याचं ठरवलं आणि रामांनी मग अश्वमेधाचा तो घोडा जो आहे, तुम्हाला ती पण गोष्ट माहिती असेल की अश्वमेधाच्या घोडा जो असतो तो सोडला जातो, तो जिथपर्यंत जातो, तो जिथे जिथे जातो ती भूमी त्या राजाची होत असते, तिथपर्यंत ते राजाचं सैन्य त्या घोड्याबरोबर असतं. आपण जर मूर्तीशास्त्राचा जर अभ्यास केला तर आपल्या हे लक्षात येईल. अश्वमेध यज्ञाचा जे सीन आहे किंवा तो जो भाग आहे तो दाखवताना अश्वमेध घोड्याच्या खाली यक्ष दाखवले गेलेले आहेत, त्या पायाच्या टाचेखाली. असे आपल्याला राजस्थानच्या अनेक मूर्त्यांमध्ये बघायला मिळतं. परमारांनी एक मंदिर बांधलंय राजस्थानामध्ये, चित्तोडच्या किल्ल्यावरती ते शंकराचं मंदिर आहे. तिथे हा अश्वमेध यज्ञाचं हे कोरीव काम केलेलं आहे की कसा असतो. तिथे तो यक्ष आहे, कारण की ह्या घोड्याचा पाय जमिनीवरती टेकायला नको, तो त्याच्या खाली आता अशा पद्धतीचा तो अश्वमेध यज्ञ होता. पण मूळ मुद्दा असा आहे की या अश्वमेध यज्ञाच्या सुरुवातीलाच काही तत्कालीन धार्मिक विद्वानांनी या गोष्टीवरती ऑब्जेक्शन घेतलं की रामाचं लग्न तर झालंय, पण त्याची पत्नी जर त्याच्याबरोबर नाहीये, तर मग आता अश्वमेध यज्ञ करणार कसा? धर्मशास्त्राच्या दृष्टीने पत्नी असताना जर ती सोबत नसेल तर अशा माणसाला कुठल्याही प्रकारचं धार्मिक कार्य करता येण्याचा अधिकार नव्हता. हे रामायणातलं आहे उदाहरण. तुम्ही हसलात खूप गोड, तर ते अजून दुसरीकडे कुठे काय वळवू नका. मी शास्त्र म्हणून काय तेवढंच सांगतोय. तर त्यांचा तो अधिकार नाकारला गेला. मग काय झालं आपल्या सगळ्यांना माहिती, आपण हे सगळं रामायणामध्ये वाचलं, बघितलं, अगदी रामानंद सागरांच्या रामायणात बघितलं सुद्धा. रामांनी काय केलं, सीतेची एक मूर्ती बनवली, कारण की ती फिजिकली त्यांच्यासोबत नव्हती पण ती अस्तित्वात होती. ती वारली नव्हती, रामांनी दुसरं लग्न केलं नव्हतं, तर ती अस्तित्वात होती. अग्नीच्या साक्षीने त्यांनी तिच्याबरोबर लग्न केलं होतं. त्यामुळे त्या सीतामाईचं एक मूर्ती बनवली गेली. ती मूर्ती बाजूला बसवून तो अश्वमेध यज्ञ जो आहे तो परफॉर्म केला गेला. मूळ प्रश्न असा आहे की अशा पद्धतीचे धार्मिक विधी पत्नी असताना जर व्यक्ती करणार असेल तर त्याची पत्नी त्याच्यासोबत असली पाहिजे. मग माझा विनम्र प्रश्न आहे की मला त्या सगळ्या बाकी गोष्टींमध्ये जायचं नाही, राजकीय गोष्टींमध्ये जायचं नाही, कुणाच्या घरात तर अजिबातच डोकवायचं नाहीये. पण माझी विनंती सन्माननीय पंतप्रधानांना आहे की हे एवढं मोठं महत्वाचं धार्मिक कार्य घडतं आहे, बाकी कुणाला तुम्ही निमंत्रण द्या किंवा देऊ नका. यशोदाबेन अजूनही आहेत. माझी विनंती आहे की एवढ्या कार्यक्रमापुरता का होईना, म्हणजे ज्या प्रभू रामांना सुद्धा अश्वमेधाचा यज्ञ एकट्याने करायला परवानगी नव्हती शास्त्रांनी, त्यांची जर मूर्ती येते आहे, त्यांच्या जर रामजन्मभूमीचा पुनरुद्धार होतो आहे, तिथे जर समजा पुनर्निर्माण होत आहे, तर अशा शुभ प्रसंगी आपण तेवढ्या तासा 2 तासापुरता च्या पूजेपुरता का होईना पण यशोदाबेनला त्यांनी बोलवावं. ते धर्मशास्त्राच्या दृष्टीने सुसंगत आहे असं माझं दुसरं म्हणणं आहे. तिसरं माझं म्हणणं या सगळ्या बाबतीमध्ये असं आहे की रामजन्मभूमीसाठी आता क्रेडिट घेण्याची एक नवीन होड लागलेली आहे.
आणि ती चुकीची आहे असं माझं मत आहे किरण सोनवणे सर. हा काय राजकीय विषय नाही, हा इथल्या या देशातल्या 100 कोटी 80 कोटी 90 कोटी जे काय असतील त्या इथल्या हिंदूंच्या आस्थेचा, इथल्या हिंदूंच्या श्रद्धेचा विषय आहे. तो राजकारणाचा विषय नाही. तो कुठल्याही राजकीय पक्षाने करू नये. आणि भाजपने ज्या पद्धतीने ह्याला सगळ्याला भाजपचा सोहळा असं जे एक स्वरूप आणण्याचा प्रयत्न केला आहे ते चुकीचं आहे. जीर्णोद्धाराला तुम्ही क्रेडिट घेऊ नका, कारण की त्यात तुमचं कॉन्ट्रीब्युशन काही नाहीये. त्या जीर्णोद्धारामध्ये पैसे देण्या व्यतिरिक्तचं काही कॉन्ट्रीब्युशन नाहीये, आणि ते पैसे सुद्धा तुमचे नाहीयेत. आपल्या सगळ्यांना माहितीये, घरोघरी जाऊन जमा केलेले पैसे आहेत. माझ्यासारख्या अत्यंत लहान अशा श्रीरामाच्या भक्ताचे ते पैसे आहेत. माझा 1 रुपया असेल, 1000 असेल, 1 लाख रुपये असतील. आपल्याला आठवत असेल की रामजन्मभूमीची घोषणा झाल्या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि उद्धव ठाकरेंनी शिवसेना या पक्षाच्या खात्यातून पहिली देणगी दिली होती 1 कोटी रुपयांची. तर अशा अनेक लोकांच्या सहभागातून हे राम मंदिराचा जो जीर्णोद्धार आहे तो होतोय. बरोबर आहे. हा सगळ्या यांचा उत्सव आहे, संपूर्ण हिंदूंचा किंवा रामामध्ये आस्था ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा हा उत्सव आहे. प्रश्न याच्यात असा येतोय की साधारणतः म्हणजे आपण ज्या देशात राहतो आणि ज्या देशात आपण लोकशाही मानतो त्याची एक राज्यघटना आहे. त्या राज्यघटनेनं तुम्हाला तुमच्या धर्माचं, उपासनेचं, तुमच्या बोलण्याचं तुम्हाला स्वातंत्र्य दिलंय. पण राजकीय व्यक्तींनी किंवा त्या संदर्भातले काही पथ्य पाळले पाहिजेत अशा प्रकारचे संकेत आहेत. ते पथ्य इथे पाळलं जात नाहीये. याच्याबद्दल काय बोलाल? कारण की पूर्वी ज्यावेळेस समजा सुरुवातीला ज्यावेळेस राजेंद्र प्रसाद हे सोमनाथ मंदिराच्या उद्घाटनाला जायचं ज्यावेळेस ते बोलले होते, लोकार्पणाला, तेव्हा त्यांनी नेहरूंनी सांगितलं होतं की तुम्ही कुठल्याही धर्माचे असा, तुमचा धर्म हा तुमच्या घरात असला पाहिजे. तुम्ही घराच्या बाहेर जेव्हा पडता तुम्ही त्यावेळेस प्रत्येक धर्माच्या व्यक्तीचे असतात. तर यातनं हा एक वेगळ्या पद्धतीचा संदेश जातोय का की आम्ही आता इतर सगळ्या असणाऱ्या बाबतीतल्या म्हणजे संविधानिक मूल्य जी आहे ती तर पायदळी तोडवल्या जात आहेत, त्या चौकट्या संस्था असतील त्याला बाजूला केलं जात आहे, यातही तो प्रकार घडतो आहे का? सोनवणे सर, अगदी तुम्ही म्हणता, तुम्ही ज्यावेळेस बोलायला सुरुवात केली त्यावेळेस माझ्याही डोक्यात पहिल्यांदा हाच प्रश्न आला की अशाच म्हणजे तुम्ही जे उदाहरण दिलं तेच उदाहरण माझ्या डोक्यात आलं की सोमनाथच्या मंदिराचा जीर्णोद्धार व्हायचा होता. सरदार वल्लभभाई पटेलांनी त्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. मात्र दुर्दैवाने ज्यावेळेस सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराचा क्षण जवळ आला तेव्हा सरदार वल्लभभाई पटेल नव्हते. आणि अशा वेळेस काय करावं, तर जे भारताचे पहिले राष्ट्रपती आहेत, खरं तर जवाहरलाल नेहरूंना बोलवलं गेलं होतं आणि जवाहरलाल नेहरूंनी अत्यंत स्पष्टपणे नकार दिला. त्यांनी असं सांगितलं की मी राज्यघटनेची शपथ घेतलेली आहे. मी या देशातल्या कुठल्याही व्यक्तीबरोबर जात, धर्म, रंग, लिंग, पंथ या पुढे जाऊन कुठलाही आकस किंवा ममत्व न ठेवता, असे शब्द आपल्या राज्यघटनेमध्ये जी शपथ दिली जाते त्याच्यात आहे बघा, की यांच्याविषयी आकस किंवा ममत्व न ठेवता मी सगळ्यांशी समान वागेन. मी जर आज मंदिराच्या जीर्णोद्धाराला गेलो तर मला मस्जिदींच्या जीर्णोद्धाराला जावं लागेल, मला चर्चच्या जीर्णोद्धाराला जावं लागेल, बौद्ध विहारांच्या जीर्णोद्धाराला जावं लागेल आणि इतर सगळ्याच धार्मिक जीर्णोद्धारांना जावं लागेल. आणि प्रधानमंत्री म्हणून राष्ट्राचा जीर्णोद्धार करणे, राष्ट्राचा उद्धार करणे हे माझं काम आहे. धार्मिक स्थळांचा जीर्णोद्धार करणे आणि धार्मिक स्थळ बांधणे हे काही माझं कॉन्स्टिट्युशनल ड्युटीज मध्ये बसत नाही. अशी अत्यंत कणखर आणि अत्यंत राज्यघटनेला सुसंगत अशी भूमिका पंडित जवाहरलाल नेहरूंनी घेतली. मात्र त्यानंतर जे आपले पहिले राष्ट्रपती, आपण नाव घेतलं त्यांचं, त्यांना तिथे त्या जीर्णोद्धारासाठी त्यांना बोलावलं गेलं आणि ते गेले देखील. म्हणून आपल्याला कल्पना असेल की राष्ट्रपती पदाची जनरली सेकंड टर्म दिली जाते. आपल्याकडे बहुतांश लोकांना सेकंड टर्म दिली गेली, मात्र तिथे राष्ट्रपतींना ती सेकंड टर्म दिली गेली नाही. पंडित जवाहरलाल नेहरू आणि त्यांचं अख्खं मंत्रिमंडळ या राज्यघटनेशी विसंगत भूमिकेला घेऊन आग्रही होतं की आपण अगदी देशाच्या सुरुवातीलाच अशा पद्धतीचे पायंडे पाडू नये. बहुसंख्याकवाद ज्याला आपण म्हणतो तो बहुसंख्याकवाद पाळू नये. अगदी आता तुम्ही बघा ना, आपल्याकडे ज्या राम मंदिराचं उद्घाटन होत आहे असं भारतीय जनता पार्टीने घोषणा केली आहे आणि मी ज्याला जीर्णोद्धार म्हणतो आहे, त्या जीर्णोद्धारामागे आपण बघितलं असेल. मला सांगा की ASI नावाची एक संस्था आहे, भारतातली सरकारी संस्था आहे, आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया. या आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियानी ही जी बाबरी मस्जिद राम मंदिरची जी जागा आहे, आताची राम मंदिरची जी जागा आहे जिथे पूर्वी बाबरी मस्जिद होती, म्हणजे बाबरी मस्जिद कधी बांधली गेली? 1529 साली,
मीर बंकी नावाचा एक सरदार होता, त्यांनी ही बाबरी मस्जिद पाडली. काही इतिहासकारांचं असं म्हणणं आहे, काही इतिहास संशोधकांचं असं म्हणणं आहे, मी नाव घेऊन नाही सांगू शकतो अगदी, माझं काल परवाच बोलणं झालं या विषयावरती. डॉक्टर अशोक राणा सर असं म्हणले की ते बाबरी मस्जिद नाहीये, तर ते बावरी मस्जिद आहे. तर बावरी नावाचा तिथला एक सुफी संत होता, त्याच्या आठवणीमध्ये ती मीर बांकीने ती बांधली होती. बाबराशी काही त्याचा संबंध नाही. त्याच्यासाठी जर त्यांनी दिलेलं उदाहरण मी सांगतो आपल्याला, म्हणजे अजून क्लिअरिटी या सगळ्या गोष्टींमध्ये येईल. की आपल्याकडे ज्यावेळेस मी थोडंसं काढून ठेवलं तेवढ्यासाठी, मला वाटलंच हा विषय येईल म्हणून आपल्या चर्चेमध्ये. आपल्याकडे ज्यावेळेस बाबर भारतात जो आला तो 1526 साली आला. म्हणजे त्या समरकंदच्या ठिकाणी त्याचे 3 पराभव झाले, त्याच्या भावांकडूनच त्याचा पराभव झाला, तो भारतात आला. हा इतिहास आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. समरकंदवरनं बाबर ज्यावेळेस भारतात आला तर बाबर 1526 साली भारतात आला. आणि तुलसी रामायण जे लिहिलं गेलेलं आहे त्याचा कालखंड हा 1574चा आहे. इसवी सन 1574 साली तुलसीदासांनी रामचरित मानसाची रचना केली. आणि या सगळ्या रामचरित मानसामध्ये, कारण की बघा 1526 1574 हे समकालीन आहे. या समकालीन कालखंडामध्ये रामचरित मानसामध्ये अशा पद्धतीने बाबरी तिथे उभारली गेली किंवा राम मंदिर पाडून बाबरी उभारली गेली असं काहीही रामचरित मानसामध्ये आलेलं नाहीये, किंवा कालिदासांच्या कुठल्या साहित्यात आलं नाहीये. कालिदासांचं साहित्य आता तुम्ही, मी किंवा अजून जगातला कोणीच माणूस पुन्हा परत लिहू शकणार नाही. जे लिहिलेलं आहे ते उपलब्ध आहे, त्यामुळे ते वाचता. ज्यांना शंका असेल, ज्यांना असं वाटतंय की कदाचित जयेश वाणी चूक सांगतोय, तर मी वकील आहे, त्यामुळे ज्याचे पुरावे माझ्याकडे आहेत, जे मी स्वतः डोळ्यांनी बघितलं, वाचलं, ऐकलं आहे, मी तेवढ्याविषयीच बोलतो. त्या उपरी माझ्याकडून तुलसीदास वाचायचे जर राहून गेले असतील किंवा कुठे जर ते आलं असेल तर कृपया माझ्याही निदर्शनास आणून तर मी माझी माहिती सुधारून घेईन. क्रमांक 1. क्रमांक 2, या सगळ्या ASI विषयी ज्याविषयी आपण बोलत होतो, आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियानी या सगळ्या एरियाचं 50 ठिकाणी वेगवेगळ्या उत्खनन केलं. या उत्खननामध्ये काय सापडलं म्हणून बातम्या वर्तमानपत्रात आल्या होत्या, तर इथे गोलाकार स्तंभ सापडले होते, स्तूप सापडले होते आणि बौद्ध पीठाचे अवशेष सापडले होते, अशा वर्तमानपत्रातल्या बातम्या आहेत. वर्तमानपत्रातल्या बातम्या आहेत हे मी वारंवार का सांगतो आहे, कारण की जो दावा छाती ठोकपणे सगळेच पक्षकार करतात की राम मंदिराचे अवशेष सापडले होते म्हणून हिंदू पक्षकारांचा दावा, आणि राम मंदिराचे अवशेष सापडले नव्हते असा मुस्लिम पक्षकारांचा दावा, या दोन्ही दावे छाती ठोकपणे यासाठी मी मान्य करत नाही, कारण की ASIने जो रिपोर्ट सबमिट केलेला आहे आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियानी, तो अजूनपर्यंत कुठेही प्रकाशित झालेला नाही. माझं पुन्हा एक नवीन, ज्यांना कोणाला या सगळ्या गोष्टींवरती ऑब्जेक्शन असेल तर माझं असं म्हणणं आहे की किरण सोनवणेंनी लिहिलेलं, जयेश वाणींनी लिहिलेलं पुस्तक मला दाखवू नका. मला किंवा तुम्हाला जे वाटतं, जे माहिती मिळते ते आपण लिहित असतो. ASIचा जो रिपोर्ट बनलेला आहे या 50 ठिकाणच्या उत्खननांचा, तो उत्खननाचा जो रिपोर्ट आहे तो रिपोर्ट खरं तर सार्वजनिक व्हायला पाहिजे. या निमित्ताने या सगळ्या राम मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या निमित्ताने माझी पुन्हा मागणी ही आहे की ASIचे जे काही रिपोर्ट्स या संबंध कालावधीमध्ये आलेले आहेत, त्यांना नेमकं तिथे काय मिळालं, त्या वस्तू काय होत्या, खरंच ते स्तूप होते का, खरंच राम मंदिराच्या तिथे अवशेष होते का, बाबरी मस्जिदीचे काय तिथे काय अवशेष होते का, या सगळ्यांचा एकदा निकाल लागू दे. आणि माझा विश्वास आहे की राम मंदिराचे या संदर्भातला त्या काळातच बातम्या आणि त्या संदर्भातल्या अनेक गोष्टी स्पष्ट झाल्या होत्या आणि हे सिद्ध झालं होतं की ती अयोध्या जी होती ती बौद्ध काळातली साकेत नगरी म्हणून होती. आणि फक्त बौद्धांचीच नाही सर, किरण सर, फक्त बौद्धांचंच नाही. जसं आपल्याकडे कैलास मानस सरोवर आहे ना, कैलास पर्वत जो आहे ना, त्याचा सगळ्या धर्मियांचा आदराचं ठिकाण आहे. अयोध्या सुद्धा तसंच होतं. तिथे जैनिझमचं सुद्धा एक खूप मोठं स्थान आहे. अयोध्येमध्ये उत्खननामध्ये जे अवशेष मिळाले ते त्या पद्धतीनं त्या काळातल्या आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट सम्राट अशोकाच्या काळातली ती मूर्त्या तिथे आढळून आल्यात. आणि सगळ्यात महत्वाचं, शिवाय कोर्टाने जो निर्णय दिला, तो कोर्टाचा निर्णय अयोध्येबद्दलचा आपण जर वाचला तर त्यांनी असं सांगितलं, त्यांनी कुठेच म्हटलेलं नाही की तिथे राम मंदिर होतं म्हणून. त्यांनी काय सांगितलं, तुम्हाला अजून पुढची एक गोष्ट सांगतो, बौद्ध धर्मीयांसाठी का हे आवश्यक आणि महत्वाचं ठिकाण आहे, तर 16 वर्ष जवळपास तथागत गौतम बुद्धांनी तिथे तपश्चर्या केली असं मानलं जातं. आणि त्या पुढे जाऊन ज्यावेळेस उत्तरेतून भगवान गौतम बुद्ध आपल्या सकट धर्मासाठी खाली दक्षिणेकडे जायला लागले, त्यावेळेस जो त्यांचा पहिला मुक्काम होता, पहिलं जे मुक्कामाचं ठिकाण होतं ते अयोध्या होतं. गौतम बुद्ध हे अयोध्येमध्ये राहिले आहेत, त्यामुळे तिथे सम्राट अशोकाच्या काळामध्ये स्तूप असणं, तिथे अशा पद्धतीचं वातावरण.
आणि कोर्टाचा जो निर्णय आला तो पण असाच होता की तिथे अवशेष काय सापडले ते पण इथल्या कोट्यावधी हिंदूंची श्रद्धा आहे आणि श्रद्धा असल्यामुळे त्या पद्धतीनं तिथे ते मान्य क्रमप्राप्त आहे अशा प्रकारचा निर्णय कोर्टाने त्या ठिकाणी दिला होता आणि त्याच्या अगेन्स्ट मध्ये जो काही म्हणजे प्रतिपक्षाच्या वतीनं दावा केला गेला तो निकालात निघण्यात आला. अशा पद्धतीनं ते तयार झालेलं आहे. प्रश्न असा आपण त्याच मुद्द्यावरती पुन्हा येऊया कोर्टाच्या. त्यात नाही कोर्टाच्या नाही, कोर्टाचा मुद्दा आपण बोललो त्याच्याबद्दल. आपण परत एका मुद्द्यावरती परत येऊया की एखाद्या आता ज्या पद्धतीनं होत आहे की राम मंदिराचं उद्घाटन सगळ्या हिंदूंना कोणालाही जोही ज्याची श्रद्धा असेल त्याला आनंदच आहे, त्याला सुख आहे, त्याला वाटेल किंवा त्याला एक चांगल्या प्रकारचं तीर्थस्थान उभं राहत आहे हे आणि जाण्यासाठी असेल. पण याच्यानं या संदर्भातलं त्याचं राजकारण केलं जात आहे का, त्याचं राजकारणासाठी भांडवल म्हणून वापर केला जातोय का? कारण की या संदर्भातले मोठ्या प्रमाणात ज्या पद्धतीनं त्याला प्रचार आणि प्रसार केला जातोय त्याबद्दल काय सांगा? कुणाच्या मनात शंका आहे का अजूनही या देशातल्या म्हणजे भाजपवाले असू दे, काँग्रेसवाले असू दे, आमच्यासारखे शिवसैनिक असू दे, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे, राष्ट्रवादी वाले असू दे, RPI वाले असू दे, BSP वाले असू दे, वंचित बहुजन आघाडीवाले असू दे, कोणाच्या मनात अजूनही शंका आहे का की राजकारण केलं जात नाहीये? और ढळढळीत दिसतच आहे राजकारण केलं जात आहे. मी एक छोटासा मुद्दा म्हणून बनवली होती, गेले 2-3 दिवस झाले मी सतत या विषयावरती एक छोटासा ह्याचा जो सगळा घटनाक्रम आहे ना, हा घटनाक्रम वाचून दाखवतो आणि राजकारण का होतं हे आपल्याला पटेल. 1529 मध्ये जसं मी आधी सांगितलं, मीर बाकीनी ही मस्जिद बांधली. ते बाबरी मस्जिद आहे का बाबरी मस्जिद आहे याच्यावरती इतिहास संशोधकांमध्ये इतिहासकारांमध्ये वाद आहेत, त्याच्यामध्ये आपण जाऊयात नको. 1885 मध्ये पहिल्यांदा महंत रघुवीर दास यांनी पहिला दावा दाखल केला फैजाबादचे जे तत्कालीन कलेक्टर होते त्यांच्यासमोर, ज्याचा निकाल त्यांच्या विरोधात गेला आणि मग ते फैजाबाद न्यायालयात गेलेत, कोर्टात गेलेत. पहिल्यांदा कलेक्टरकडे गेले महंत रघुवीर दास आणि नंतर कोर्टात गेले. दोन्ही निकाल त्यांच्या विरोधात लागले. मात्र 1885 मध्ये 1949 पर्यंत त्याच्यामध्ये पुन्हा काहीच घडलं नाही. मात्र 22 डिसेंबर 1949 जे गर्भगृह आहे तिथून अवतरणित झाल्या, त्या तिथून तिथे मूर्ती आल्या. अर्थात तो जो सगळा भाग होता तो बंद होता. तिथे काय होत होतं हे मला माहित नाहीये टू बी अ फ्रँक. पण त्या गर्भगृहात रामाच्या ज्या मूर्ती आहेत त्या मूर्ती अवतरित झाल्या. तो दिवस होता 22 डिसेंबर 1949 आणि त्याच्यानंतर सरकारने तो सगळा जो एरिया आहे तो सील करून टाकला राज्य सरकारने. 1949 साली म्हणजे ह्याच्यानंतर लगेच पुढच्याच वर्षी गोपाल सिमला विहारद आणि परमहंस रामचंद्र दास यांनी फैजाबाद कोर्टामध्ये नव्याने दावा दाखल केला. हा पहिला दावा म्हणून आपण घेतलं पाहिजे, कारण की सर्वोच्च न्यायालयाचा जो अंतिम निकाल आहे तो या सगळ्या दाव्यांवरती अवलंबून आहे. तो 1885चा दावा ऑलरेडी निरस्त झालेला. हा 1950चा जो दावा आहे तो दावा दाखल करणाऱ्यांचं नाव काय? गोपाल सिमला विहारद आणि परमहंस रामचंद्र दास. त्याच्यानंतर 9 वर्षांनी म्हणजे 1959 साली निर्मोही आखाड्याने दुसरा सूट दाखल केला. हे निर्मोही आखाडा जे आहे हे निर्मोही आखाड्याविषयी आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की निर्मोही आखाड्याने हा दुसरा सूट 1959 साली दाखल केला. त्यानंतर 1961 साली सुन्नी वक्फ बोर्ड याच्यामध्ये पार्टी झाली आणि त्यांनी सुद्धा या सगळ्या दाव्यामध्ये आपला सहभाग घेतला, ते सुद्धा पार्टी झाले. 1984 साली आतापर्यंत बघा मी नावं काय काय वाचली, महंत रघुवीर दास, महंत गोपाल सिमला विहारद, परमहंस रामचंद्र दास, निर्मोही आखाडा, सुन्नी वक्फ बोर्ड आणि 1984 साली विश्व हिंदू परिषदेने तिथं आंदोलन केलं. 1984 ला विश्व हिंदू परिषदेचं आंदोलन झालं. त्यानंतरची भारतातली राजकीय परिस्थिती ज्यांनी वाचलेलं आहे त्यांना माहिती आहे, कारण की 86 साली मी तर 4च वर्षांचा होतो, त्यामुळे मी बघायला काही गेलो नव्हतो, पण वाचून आपल्या सगळ्यांना माहिती असेल की हे VP सिंग जे आहे त्यांचं बंड होतं, शहाबानूचं प्रकरण पुढे आणि राजीव गांधी सरकार आलं होतं. काय करायचं ह्याच्यावरती तोडगा काय, सगळे मुस्लिम विरोधात गेलेले. तर तत्कालीन राजीव गांधी सरकारने 1 फेब्रुवारी 1986 ला त्यांचं बंड झालं होतं ना VP सिंहांचं,
आणि शहाबानू प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाचा निकाल असूनही तो निकाल नंतर फिरवला गेला आणि त्याच्यामुळे हिंदू जनमत विरोधात जाता येते काय असं तत्कालीन सरकारला भीती वाटल्यामुळे 1 फेब्रुवारी 1986 रोजी हे जे आतले दरवाजे आहेत, गर्भगृहाचे जे दरवाजे जे बंद करून ठेवले होते, सील करून ठेवले गेले होते, 1949 साली 1949 ते 1986 हे सील होते. तिथे राम मंदिर आतमध्ये होतं बरं का, रामाच्या मूर्ती होत्या, तिथे नमाज होत नव्हती पण रामाच्या मूर्ती आतमध्ये होत्या, ते सील करून ठेवलं गेलं. त्यामुळे काल परवा महाराष्ट्रातल्या एका अत्यंत सुविख्यात अँकर त्या असं म्हणलं की 70 वर्ष राम तंबूत होता. तर मी त्याच्यावरती ट्विटरला एक्सला मी असं म्हटलं की थोडंसं वाचन पत्रकारांनी करून जावं, कारण की आपण हजारो लाखो लोकांपर्यंत पोहोचतो. अशा परिस्थितीत आपल्याकडून अफवा पसरवल्या जाऊ नये. तर राम मंदिर ऑलरेडी आतमध्ये होते 1949 साली, त्या मूर्ती अवतरित झाल्यापासून ते तिथेच होते. तर ते जे सील होतं ते सील 1 फेब्रुवारी 1986 ला उघडलं गेलं आणि 1989 या सगळ्या पार्श्वभूमीवरती निवडणुका तोंडावरती होत्या आणि या निवडणुकांमध्ये आता नेमकं अजून काय करता येईल आपल्याला, विश्व हिंदू परिषदेचं आंदोलन झालं होतं. अशा परिस्थितीमध्ये या सगळ्या रामजन्मभूमीचा शिलान्यास करण्याचं ठरलं. माझ्याकडे यादी आहे की या शिलान्यासाला कोण कोण हजर होतं, मी आपल्याला नावं सांगतो. हा, या शिलान्यासला हे जे शिलान्यास झालं हे राजीव गांधी यांचा आग्रह होता. आग्रह यासाठी म्हणतोय मी कारण की तत्कालीन उपमुख्यमंत्री जे होते उत्तर प्रदेशचे ND तिवारी, त्यांची काही इच्छा नव्हती अशा पद्धतीने त्याचं शिलान्यास व्हावं किंवा कोर्टाचा निकाल येण्या आधीच सरकारने त्याच्यात हस्तक्षेप करावा. आता हे ND तिवारींचा मुलगा बहुतेक भाजपमध्ये आहे ना आता, जर मी चुकत नसेल तर भाजपमध्ये. हा, तर हे ND तिवारींचा त्याला विरोध होता. हे तत्कालीन मुख्यमंत्री होते, तर ज्यांनी राम मंदिराला विरोध केला ते आज भाजप बरोबर आहे हे पण आठवणीने सांगितलं पाहिजे. त्यामुळे राजीव गांधींनी अत्यंत आग्रहाने तो शिलान्यास करण्याचा निर्णय घेतला आणि यावेळेस तत्कालीन गृहमंत्री जे होते ते होते बुटा सिंग, केंद्रीय गृहमंत्री बुटा सिंग होते. यांच्या मध्यस्थीने हा शिलान्यासाचा कार्यक्रम घेण्यात आला. शिलान्यासाचं भूमिपूजन कोणी केलं तर स्वामी वामदेव यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं. स्वामी वामदेव आध्यात्मिक क्षेत्रामध्ये ज्यांचं काम आहे, त्यांना कल्पना असेल, वाचन असेल, त्यांना माहिती आहे स्वामी वामदेव हे त्या काळातलं खूप मोठं नाव हिंदू संस्कृतीतलं. तर त्यांच्या हस्ते याचं भूमिपूजन केलं गेलं. वास्तुपूजन जे आहे ते पंडित महादेव भट्ट आणि अयोध्या प्रसाद यांनी केलं. भूमीचं पूजन वामभट्टांनी केलं आणि वास्तूचं त्याच्यावरती जी स्ट्रक्चर आहे त्याचं पूजन हे पंडित महादेव भट्ट आणि अयोध्या प्रसाद यांनी केलं. खोदकामाची सुरुवात कुणाच्या हातनं झाली माहितीये का आपल्याला? खोदकामाची सुरुवात स्वतः अवैधनाथ महाराजांनी केली. हे जे वास्तूचं जे पूजन करायचं पुढचं त्याच्यासाठी जे खोदावं लागतं, त्या खोदकामाची सुरुवात अवैधनाथ महाराजांनी केली. हे अवैधनाथ महाराज माहितीये का आपल्याला कोण आहेत? अवैधनाथ महाराज म्हणजे आत्ताचे उत्तर प्रदेशचे जे सन्माननीय मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ यांचे गुरु. या अवैधनाथांच्या हातनं, नाथ संप्रदायातल्या अवैधनाथांच्या हातनं याचं खोदकामाला सुरुवात केली गेली आणि जी पहिली वीट तिथे ठेवली गेली त्या पहिली वीट ठेवणाऱ्या माणसाचं, युवकाचं, 35 वर्षीय युवकाचं नाव होतं कामेश्वर चौपाल. हा SC ST कम्युनिटी, दलित कम्युनिटीतला होता. त्याच्या हातनं ही वीट ठेवली गेली. राम हे जसं या भारतातल्या हिंदूंचं श्रद्धास्थान आहे तसंच भारताच्या अस्मितेचाही राम हा विषय आहे. त्यामुळे भारतीयांमध्ये भेदाभेद न होता सगळ्यांना सामावून घेऊन अशा पद्धतीने हा जो शिलान्यासाचा कार्यक्रम आहे 9 नोव्हेंबर 1989 साली अयोध्येमध्ये घेतला गेला आणि तो घेताना सरकार प्रायोजित नव्हता. तो विश्व हिंदू परिषदेने घेतला होता आणि सरकारचं त्याला समर्थन होतं. म्हणजे सरकार त्याच्यात पार्टी नव्हती. मग आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्याच्यानंतर 25 सप्टेंबरला 1990 सोमनाथ ते अयोध्या अशी लालकृष्ण अडवाणीजींनी रथयात्रा काढली. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे 6 डिसेंबरला बाबरीचा जो ढाचा आहे तो पडला. हिंदू महासभेचे प्रमोद पंडित जोशी जे आहेत ते असं वारंवार सांगतात, माझं त्यांच्याशी अनेकदा बोलणं झालं आहे, आपण त्यांच्याकडून कन्फर्म करून घेऊ शकता की बाबा ह्या लोकांनी काही ते पार्टी पण आहेत, ते सुप्रीम कोर्टात आणि हायकोर्टात जे केस झाली त्याच्यामध्ये ते पार्टी सुद्धा आहे हिंदू महासभा. तर ते सातत्याने हे सांगत होते की बाबा ह्यांनी बाबरी पाडली नाही, तिथे ऑलरेडी राम होता, ह्यांनी राम मंदिरच पाडलं आहे. तर आपण त्याही वादात नको जायला. प्रमोद पंडित जोशी त्याचं उत्तर देतील काय आहे ते.
तर एक 6 डिसेंबरला ती घटना घडली. इमिजिएटली 16 डिसेंबर 1992ला लिब्रहान आयोगाची स्थापना करण्यात आली की या सगळ्या परिस्थितीमध्ये की नेमकं काय केलं पाहिजे. 7 जानेवारी 1993ला राज्य सरकारने या सगळ्या प्रकरणाचा ताबा घेतला, या सगळ्या जागेचा ताबा घेतला आणि पुन्हा एकदा ते सील करण्यात आलं. आणि एप्रिल 2002 पासून जी सुनावणी सुरू झाली त्याचा नंतर निकाल आला आणि त्या निकालानंतर रामाचं आज जे मंदिर आहे त्याचा जीर्णोद्धार होतोय. माझा प्रश्न एवढाच आहे सर, गेले 8-9 मिनिटं 10 मिनिटं जो मी पूर्ण अयोध्येचा इतिहास सांगितला, यात तुम्हाला भारतीय जनता पार्टी किंवा पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचं नाव कुठे ऐकायला तरी आलं का हो? एक फोटो आहे, अडवाणींची जी रथयात्रा निघाली होती सोमनाथ ते अयोध्या, त्या रथयात्रेमध्ये कार्यकर्ता म्हणून जे लाखो लोक सामील झाले होते, तसेच अडवाणींचे पट्टशिष्य त्या काळातले, अर्थात आता ते मानतात की नाही मला माहित नाही, पण त्यावेळेस ते पट्टशिष्य होते, तर ते त्यांच्या रथावरती होते. तो एक फोटो रेल्वे मधला आणि दुसरा त्या रथावरचा, हे 2 फोटो सोडून आरोपी तरी आहेत का? खटल्यात कुठे नरेंद्र मोदींचं नाव तरी आहे का? म्हणजे मला आश्चर्य वाटलं की गिरीश महाजन असं म्हणतात की यांचं काय योगदान आहे. माझं म्हणणं मी इतिहास सांगितलंय. माझं आव्हान आहे भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना की तुम्ही मला सांगा, मी आतापर्यंत बोललेलं कुठलं वाक्य, कुठला शब्द, कुठला घटनाक्रम खोटा आहे, चुकीचा आहे. आज ज्या लोकांना श्रेय मिळतं आहे, घेण्याचा जे प्रयत्न करतायत, लाटण्याचा प्रयत्न करतायत, जो तुमचा मूळ प्रश्न होता की हे राजकीय हेतूने हा श्रेय लाटण्याचा प्रयत्न आहे का, तर नक्कीच आहे. कारण की ज्यांचं कुठलंच कॉन्ट्रीब्युशन नव्हतं ते लोक आज जीर्णोद्धाराचा एवढा मोठा इव्हेंट सरकारी पैशानी आणि जनतेच्या पैशानी करून स्वतःचा चेहरा चमकवून घेत आहेत. म्हणजे एकीकडे राजीव गांधी कुठे की त्यांनी विश्व हिंदू परिषदेला सांगितलं की बाबा तुमचं आंदोलन आहे, तुम्हीच क्रेडिट घ्या, मी त्या भानगडीत पडत नाही, आणि विश्व हिंदू परिषदेने ते सगळं केलं. आणि एकीकडे हे सरकार कुठे जे जनतेकडून पैसा जमा करताय, जीर्णोद्धार करताय आणि फोटो स्वतःचे लावताय. मला असं वाटतं की हे राजकारणाशिवाय दुसरं काही असू शकत नाही सर. एक मी महत्वाचा विषय, नाही मला क्षमा करा, आपण बोला. हा नाही, ते अतिशय हे बोलत असताना, सगळ्या घटनाक्रम सांगत असताना जयेश, मला एक लक्षात असं आलं की तुम्ही जर त्या अयोध्या ज्या ठिकाणी, ज्या मतदारसंघामध्ये येते, त्या फिरोजपूर नावाचा मतदारसंघ आहे, त्या मतदारसंघातून फैजाबाद मतदारसंघ, तर गेली अनेक वर्ष तिथून कम्युनिस्ट पार्टीचा माणूस निवडून येत होता. म्हणजे अयोध्येतलं असणारं जे वातावरण होतं ते किती सेक्युलर होतं. म्हणजे लोकांच्या, सगळ्या प्रकारच्या लोकांमधनं तिथं कम्युनिस्ट पार्टीचा उमेदवार निवडून येणं, हे सुद्धा लोकांना, खूप लोकांना आता माहिती आहे की नाही माहित नाही. मी दुसऱ्या प्रश्नाकडे असं येतोय की भारतीय जनता पक्ष एकतर आता या संदर्भातलं क्रेडिट घेतेच आहे, आणि ज्या पद्धतीनं ती बोलते की बाबरी मशीद जणू काय आम्हीच पाडली, कोर्टाचा निकाल आम्हीच, म्हणजे आम्हीच तो सगळा काय बनवतोय, तर याच्यातलं सत्य काय नेमकं आहे? मी आता तेच बघा, त्यांचं नाव मला अनेकदा काय होतं, नाव विसरून जातो मी, त्याच्यामुळे मी ते लिहून ठेवलं. मी प्रश्नाचं उत्तर का देऊ? मी जर उत्तर दिलं तर लोक पुन्हा हे म्हणू शकतील की अरे हा तर काय उद्धव ठाकरे गटाचा शिवसैनिक आहे, हा स्वतःच नाव घेईल. त्यामुळे मी कुणाचं नाव घेत नाही. मी अगदी शिवसेना होती हे सांगायला कुठल्याही माणसाची गरज नाही, हे सत्य वास्तव आहे. सुंदरलाल भंडारी हे त्यावेळेस राष्ट्रीय उपाध्यक्ष होते भारतीय जनता पार्टीचे, आणि सुंदरलाल भंडारी असं म्हणाले होते कि बाबरी के ढांचे पर जो लोग गए थे वो मराठी बोल रहे थे, वो शिवसेना के कार्यकर्ता थे, वो शिवसैनिक थे. आणि त्यांनी हे जे सगळं बाबरी मस्जिद पाडण्याचं जे काही होतं कृत्य, ते शिवसैनिकांवरती टाकून दिलं, ढकलून दिलं अक्षरशः. म्हणून संजय राऊत साहेब जे परवा म्हणलेत की जेव्हा वेळ आली तेव्हा हे पळून गेले, ते काही खोटं नाहीये. म्हणजे जबाबदारी आता काय सांगता आम्ही केलं म्हणून, तेव्हा सांगायचं होतं ना आम्ही केलं. बरं, तुम्हाला ते पण आठवत असेल की ज्यांची सुई करून गोळी निघाली होती ना कानापासून, त्यांचं सुद्धा कुठल्याही खटल्यात नाव नाहीये बरं का. अयोध्येच्या जे काही खटले चालले तर ते तेव्हा किती 15, 16, 14 वर्षांचे असतील, काय मला कल्पना नाही त्यांच्या वयाविषयी, ते खूपच तरुण दिसतात, छान. तर ते सुई करून गोळी जाणारे जे नेते होते कानापासून, ते सुद्धा तिथे कुठेच नव्हते. म्हणजे त्यांनी काय फोटो दाखवलेत तर आता काही सांगता येत नाही. हल्ली डीप फेक खूप व्हायला लागले, तर कदाचित फोटो सुद्धा येतील डीप फेक वाले. पण सुंदरलाल भंडारींनी अत्यंत स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की ते शिवसेनेचे लोक होते. आणि सुंदरलाल भंडारी असं म्हटल्या बाळासाहेबांनी, मी बाळासाहेबांची एकदा मुलाखत घेतली होती,
त्यावेळेस त्या मुलाखतीत बाळासाहेबांनी अनेक इतर जाहीर वेळा सुद्धा बाळासाहेबांनी हा प्रसंग सांगितलाय की त्यांना कुठल्या पत्रकाराचा फोन आला आणि ते म्हणले की सुंदरलाल भंडारी तो बोल रहे है, म्हणजे उद्धव साहेबांनी तो फोन उचलला, बाळासाहेबांशी बोलायचंय म्हणून त्यांनी बाळासाहेबांना तो फोन दिला आणि त्यांना विचारलं की वो तो सुंदरलाल भंडारी और भाजपा के लोग कह रहे हैं कि शिवसेना वाले थे और मराठी बोल रहे थे और उन लोगों ने वो किया है, ढांचा गिरा दिया है, हमारा इससे कोई लेना देना नहीं, हम तो आंदोलन कर रहे थे. आणि मग त्याच्यानंतर बाळासाहेबांनी तडक करून उत्तर दिलं की होय, बाबरी जर माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला तिचा अभिमान आहे. याला म्हणतात जबाबदारी स्वीकारणं. बाळासाहेब पळून नाही गेले. खरं तर बाळासाहेबांना संधी होती ना पळून जायची, पण बाळासाहेब पळून नाही गेले. जेव्हा अख्खा देश या सगळ्या गोष्टींपासून पळून जात होता, विशेष करून भारतीय जनता पार्टी पळून जात होती. मी पळून जात होती हे वाक्य संजय राऊत साहेब बोलले म्हणून नाही बोलत आहे. मी तुम्हाला अजून 2 पुरावे देतो याचे. आपल्याला लालकृष्ण अडवाणी साहेब आठवत आहेत, ज्यांनी ही रथयात्रा केली. खरं तर ह्या राम मंदिराच्या जीर्णोद्धाराचं सगळं श्रेय जर भाजपमधल्या कुठल्या माणसाला द्यायचं असेल तर ते अडवाणींना दिलं पाहिजे. त्यांनी खऱ्या अर्थाने मेहनत घेतली हे आपण मान्य केलं पाहिजे. बाकी राजकीय अभिनिवेश बाजूला सोडून हे मान्य केलं पाहिजे की त्या माणसाने प्रामाणिकपणे मेहनत घेतली अडवाणींनी आणि त्यांनी ती रथयात्रा वगैरे काढली, एक जन आंदोलन उभं केलं. मग ते कारसेवा असेल, कारसेवेच्या तर माझ्या अनेक आठवणी आहे. त्यावेळेस मी संघाचं काम द्वितीय वर्ग शिक्षित आहे मी संघदृष्ट्या, संघाचं काम करायचो. विक्रमादित्य सायमचा स्वयंसेवक होतो. त्या तर अजून वेगळ्या आठवणी आहेत. पण लालकृष्ण अडवाणींना हे क्रेडिट द्यायला हवं भारतीय जनता पार्टीचे म्हणून. तर ते असतील किंवा अटल बिहारी वाजपेयी असतील, या दोघांच्या मुलाखती रेकॉर्डेड युट्यूबवरती अवेलेबल आहे. माझं पुन्हा विनंती आहे, मी सातत्याने आव्हान का देतो, कारण की लोक हल्ली खोटं म्हणायला काहीच त्यांचं जात नाही. त्यांचं म्हणजे ते असतं की हा खोटं बोलतोय, पण ते खरं सांगायची त्यांच्याकडे हिंमत नसते. त्याच्यामुळे मी सत्यता पटवून देण्यासाठी लगेच ताबडतोब वकील असल्यामुळे पुरावे देऊन टाकतो माझ्या कथनाचे की युट्यूबवरती अडवाणीजींचं आणि अटलजींच्या मुलाखती अवेलेबल आहेत. आपण कुणीही जाऊन त्या बघू शकतात. त्यामध्ये अडवाणीजी आणि अटलजी अत्यंत स्पष्टपणे असं म्हणले की बाबरी गिरना यह एक दुर्भाग्यशाली घटना थी जिसका हमें खेद है. हमें इस बात की हम इसके बारे में खेद व्यक्त करते हैं. किंवा अडवाणी जी म्हणले होते कि इस तरह की घटना नहीं होनी चाहिए थी. हम शांततापूर्वक आंदोलन करना चाहते थे. हम प्रजातंत्र में विश्वास रखने वाले लोग हैं. ये कृत्य जो भी हुआ है बाबरी ढांचा गिरने का, उससे हमारा कोई लेना देना नहीं है और ना ही हमने वो किया है. असं अडवाणीजींचं, वो एक दुर्भाग्यशाली घटना थी. ही अडवाणींची आणि अटलजींची वाक्य आहेत जी त्या लढ्यात होतीत. त्या दोघांना सुद्धा, म्हणजे खरं तर अटलजी या सगळ्यात, तुम्हाला आठवत असेल किरण सर, तुमची स्मरणशक्ती माझ्यापेक्षा खूप चांगली आहे, मला कल्पना आहे त्याची, पण या सगळ्या राम मंदिराच्या या सगळ्या गदारोळामध्ये अटलजी कुठेही नव्हते. तर अत्यंत शालीनपणे अलिप्त होते, पूर्णपणे अलिप्त राहून ते या सगळ्या गोष्टींकडे बघत होते. आणि जेव्हा एक भूमिका घ्यायची वेळ आली त्यावेळेस त्यांनी लोकशाहीला अनुसरून असलेलीच भूमिका घेतली. आपल्याला या गोष्टीचं खरंच आज अटलजींची जाणीव सातत्याने होण्यामागचं कारण काय, तर हा तो महान माणूस होता, हा तो महानेता होता ज्यांनी कुठलाही किंतु परंतु न बाळगता लोकसभेच्या सभागृहामध्ये इंदिरा गांधी असतील किंवा पंडित जवाहरलाल नेहरू असतील यांच्याविषयीचे त्याचे अनुभव मुक्त कंठाने स्तुती करून ज्यावेळेस सांगितलेच रेकॉर्डवरती, त्याच वेळेस ज्यावेळेस त्यांना दिसलं की निरपराध माणसं मारली जात आहेत आणि सरकार चुप्प आहे, त्यावेळेस त्यांनी राजधर्म का पालन करना चाहिए राजाने हे म्हणून राजधर्माचीही आठवण करून दिली. इतका हा लोकशाहीला मानणारा माणूस होता. त्यामुळे ही 2 माणसं खरं तर महत्वाची होती. आजच्यापैकी कुणी होतं, कोण होतं मला ते तर सांगा. अडवाणीजी बिचारे अजूनही घरात बसलेत. मुरली मनोहर जोशींचं कुठे नाव दिसायला तयार नाही. अजून एक महत्वाचं नाव होतं सर आपल्या सगळ्यांना, ते नाव मला असं वाटतं की या निमित्ताने आठवलं पाहिजे, कारण की मी त्या कालखंडामधून गेलोय. मी तेव्हा समजण्याच्या वयामध्ये होतो. साध्वी ऋतंभरा देवींचं तर एवढं मोठं प्रस्थ होतं, गावागावात सभा घेत होत्या साध्वी ऋतंभरा देवी, आणि भारतातलं एक वातावरण ते तयार केलं गेलं होतं. त्याला अर्थात पुन्हा मंडल आणि कमंडलची सुद्धा पार्श्वभूमी होती. पण जे काही असेल, आज राम मंदिराचा जीर्णोद्धार होतोय म्हटल्यावरती या गोष्टीचं आपण नक्कीच या लोकांची आठवण काढली पाहिजे ज्यांनी यासाठी कष्ट घेतली. मी संभाजीनगरचा राहणारा आहे. त्यानंतर 92 नंतर दंगली उसळल्यात, आपल्याला माहितीये, भारतभर दंगली उसळल्यात. माझ्या डोळ्यांनी मी ज्या लोकांना लढताना पाहिलं, 2-4 नावं मी विसरू शकेल, पण मला आठवत आहे चंद्रकांत खैरे रस्त्यावरती उतरून, शिवसैनिक आहे, माझी खासदार शिवसेनेचे आमच्या, चंद्रकांत खैरे रस्त्यावरती होते, अंबादास दानवे आताचे विरोधी पक्ष नेते, हे रस्त्यावरती सगळ्यांचं संरक्षण करण्यासाठी, दंगली शमवण्यासाठी रस्त्यावरती उतरलेले आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितले. किशनचंद तनवाणी होते. गुलबंडी सारखा परिसरामध्ये त्यांनी अत्यंत
ताकदीने उभं राहून, जिथे खरं तर संघाचे अनेक दिग्गज नेते, मी नाव नाही घेत कारण की ती खूपच माझ्या वैयक्तिक आर्य समाजाचं काम करणारे आर्य समाजी आहेत ते, आणि माझ्यासाठी सुद्धा ते आदरणीय आहेत. पण ती माणसं ज्यावेळेस त्या काळामध्ये घरात बसली होती त्यावेळेस तनवाणी आणि त्यांचे सगळे कार्यकर्ते हे रस्त्यावरती उतरले होते. या सगळ्या लोकांनी खूप ताकदीने हा लढा पुढे नेलेला आहे. भाजपला कोण होतो? अहो साधं जाऊ द्या, राम मंदिराच्या केसेस तर जाऊ द्या लखनौ फैजाबाद कोर्टामधल्या. माझं म्हणणं आहे की महाराष्ट्रातल्या दंगलीच्या केसेसमध्ये तरी कुठल्या भाजपवाल्याचं नाव आहे? अरे ते श्रीकृष्ण आयोगाने ठपका बाळासाहेबांवरती ठेवला ना. हो, 1985 ची जी निवडणूक झाली 87-88, कारण की 85ला सार्वत्रिक निवडणूक होती, त्याची पोटनिवडणूक विलेपार्ल्याची लागली, तेव्हा हिंदुत्व आम्ही घेऊन चाललो होतो. हिंदुत्वाचा जो नारा होता तो वंदनीय बाळासाहेबांनी दिला होता. हिंदुत्वाच्या नाऱ्यावरती त्यांनी ती पार्ल्याची पोटनिवडणूक लढवली आणि म्हणून 6 वर्षांसाठी त्यांचा मतदानाचा हक्क गेला ना हो. म्हणजे ज्यांनी भोगलं, ज्यांनी सोसलं, ज्यांनी कष्ट घेतलेत, ज्यांनी मेहनत केली, ज्यांनी ज्यांनी गोळ्या झाल्या, ज्यांनी फटके खाल्लेत, ते लोक राहिले बाजूला. ज्यांनी फक्त टाळ्या वाजवायचं कामही केलं नव्हतं त्या काळामध्ये, ते लोक जर म्हणणार असतील की राम मंदिर आमच्यामुळे बनताय, क्षमा करा, आज बनणारं राम मंदिर मी ज्या लोकांचं आधी एवढ्या सगळ्या लोकांचं नाव घेतलं त्यांच्या कष्टातून आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातूनच बनताय. राम मंदिराचा जीर्णोद्धार सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाशिवाय होऊ शकत नव्हता, झाला नसता, केला नाही. आपल्याला आठवत असेल उद्धव ठाकरे साहेबांनी पत्र पाठवलं होतं की अरे पहिले मंदिर बनवा, तुम्ही विशेष कायदा करा त्यासाठी, पण तो कायदा करण्याची हिंमत सुद्धा त्यावेळेसच्या भाजप सरकारने दाखवली नव्हती. त्यावेळेसचं आणि आजचं एकच आहे, पण त्यांनी दाखवलीच नव्हती ती हिंमत. मग तुम्हाला जर क्रेडिट घ्यायचं होतं तर कायदा करायचा होता ना. म्हणजे एकीकडे तुम्हाला मुस्लिमांचं लांगुल चालनही करायचंय भाजपला, त्यांची मतही जाऊ द्यायची नाहीये, आणि हिंदू बहुसंख्याक हिंदूंच्या मतांवरती सुद्धा डल्ला मारायचा आहे. माझं म्हणणं एका दगडावरती पाय ठेवून उभं राहा ना. तर हे भाजपला जमत नाही. म्हणून राजकारण करताय का तर ढळढळीत आहे, राजकारणच आहे, दुसरं काय आहे. बरोबर. पण आता आपल्या चर्चेच्या शेवटच्या पर्वाकडे आपण येऊया. आता जयेशजी मला एक सांगा तुम्ही की असा धार्मिक उन्माद वाढवून आणि समाजामध्ये पोलरायझेशन करून किंवा त्याच्या संदर्भातलं दुफळी माजून करण्याचं राजकारण हे देशाला कुठे घेऊन जाणार आहे? कारण की आपण नव्या पद्धतीनं, ज्या पद्धतीने किंवा लोकांचे जे प्रश्न आहे, मग बेरोजगारीचे असतील, त्यानंतर बाकी उद्योगांच्या वाढीचे असतील, इतर सगळे प्रश्न पाठीमागे निघून जात आहेत आणि एकच धार्मिक उन्मादाने वातावरण भारून टाकायचं आणि लोकांना त्याच्यामध्ये खेचून घेऊन जायचं, हे राजकारण देशाला कुठे नेणार? विनाशाकडे. अजून काय म्हणजे अहो धार्मिक उन्माद काय फक्त आपल्या देशामध्ये पहिल्यांदा होतोय का? धार्मिक उन्मादाची देश जगभरामध्ये अनेक उदाहरणं आहेत ना. त्यात नवीन काय आहे? म्हणजे तुम्ही बाजूला पाकिस्तान बघा, धार्मिक उन्माद होता ना, काय झालं पाकिस्तानचं? राखरांगोळी झाली. टमाटे काय 200 रुपये किलो भक्तच पोस्ट फिरवत होते मध्यंतरी. पाकिस्तानात बघा टमाटे 200 रुपये किलो मिळत आहे, आपल्याकडे बघा 199 रुपये किलो आहे म्हणून. तर धार्मिक उन्माद हा कुठल्याही देशाला, कुठल्याही व्यवस्थेला, कुठल्याही पद्धतीच्या गोष्टींना हा विनाशाकडेच घेऊन जातो. अफगाणिस्तानचं उदाहरण आपल्या समोर आहे. अफगाणिस्तानमध्ये काय घडलं? म्हणजे जुनी पोस्ट आहे, मी त्याच्यामध्ये याविषयी विस्तृतपणे लिहिलं होतं की अनेक लोक असं म्हणतात की शास्त्र धर्माविषयी काय म्हणतं, तर शास्त्र असं म्हणतं की धर्माला 4 पाय आहेत. तर कुठले 4 पाय आहेत? सत्य, दया, ज्ञान आणि पावित्र्य, ही 4 पाय आहेत. हे हिंदू धर्माची शिकवण आहे, हे हिंदू धर्माचं तत्वज्ञान आहे, की माझ्या घरनं लिहून आणलं नाही. आणि जर कोणी म्हणत असेल मी माझ्या मनाने लिहिलं तर मग थँक्यू म्हटलं पाहिजे, मी इतका मोठा तत्वज्ञानी होऊ शकतो हे मलाही आजच नव्याने उमगेल. काही लोक त्या मनुस्मृतींना कवटाळून बसतात, त्याला पूजनीय मानतात. तो स्वतः जो मनू आहे ना, त्या मनुस्मृतीमध्ये सुद्धा धर्माची व्याख्या करताना काय म्हटलंय? मनुस्मृतीमध्ये 96.2 मध्ये असं म्हणतात, धर्माची 10 लक्षणं सांगितली गेली आहे. त्यामध्ये मनू स्वतः धर्माची लक्षणं काय सांगतो? धृती, धैर्य, क्षमा, दम म्हणजे वासनांवरती नियंत्रण, अस्तेय म्हणजे चोरी न करणे, शौच म्हणजे अंतर्बाह्य स्वच्छता, इंद्रिय निग्रह, धी म्हणजे बुद्धीचा वापर, विद्या, त्याच्यानंतर सत्य आणि अक्रोध म्हणजे राग न येणे. याच्यामध्ये उन्माद कुठे आहे? याच्यामध्ये इतरांना हीन लेखणं कुठे आहे? म्हणजे तुम्ही ज्याला मानता, मी तर मानत नाही मनूला,
पण जे मनूला मानतात त्या मनूनी सुद्धा कुठे इतरांचा द्वेष करणं, इतरांना पाण्यात पाहणं असं नाही सांगितलं. बरं, आपल्याकडे आपण टेम्पल ऍक्ट एक आणला होता. आपल्याकडे जसं टेम्पल एंट्रन्स ऍक्ट वेगळा वंदनीय बाबासाहेबांमुळे आला की सगळ्यांना मंदिरात जाणं त्यांनी अवेलेबल करून दिलं, तसंच आपल्याकडे टेम्पल ऍक्ट सुद्धा आला. आणि त्या टेम्पल ऍक्ट मध्ये असं भारतीय संविधानाने असं म्हटलं की 15 ऑगस्ट 1947 नंतर ज्या धार्मिक स्थळांची स्थिती जशी आहे ती तशीच ठेवली पाहिजे आणि ती तशीच राहिली पाहिजे. राज्यघटना निर्माण करणाऱ्या घटनाकारांना, मग घटना संसदेतल्या सगळ्या सदस्यांना याची पूर्ण कल्पना होती की धर्म या देशाचं नुकसान करेल एक दिवस, आणि म्हणून त्यांनी धार्मिक गोष्टींमध्ये सरकारी हस्तक्षेप मायनस करून टाकला. आणि त्याच वेळेस मूलभूत अधिकारांमध्ये तुम्हाला तुमचा धर्म पाळण्याचा अधिकारही देऊन टाकला की तुम्ही तुमचा धर्म पाळा, पण कुठे? तुमच्या दाराच्या आत. घराच्या बाहेर तुम्ही फक्त भारतीय आहात, घराच्या बाहेर तुम्ही फक्त इंडियन्स आहात. आणि असं जर हा जर ऍक्ट आला असेल त्यानंतर जर हे सगळं होणार असेल तर मग आता अगदी मला साधी सोपी गोष्ट सांगा. मी म्हणतो ASIचा निकाल काय आहे तो पुढे आला पाहिजे. उद्या ASIचा निकाल मलाही माहित नाही, मी पण वाचला नाही कारण की तो सार्वजनिकच झालेला नाही. उद्या ASIचा निकाल समोर आला आणि तिथले जर समजा जे काही शिला सापडलेल्या आहेत, ज्या काही मूर्ती सापडल्या आहेत, त्या अजून दुसऱ्या कुठल्या संप्रदायाच्या, अजून कुठल्या दुसऱ्या पंथाच्या, अजून दुसऱ्या कुठल्या धम्माच्या निघाल्यात आणि त्यांचा बहुसंख्याक वादामध्ये जर समजा त्यांचा समाजाचा राज्यकर्ता जर समजा सत्तेवरती आला तर मग तो राम मंदिर पाडून पुन्हा तिथे बौद्ध स्तूप किंवा गुरुद्वारा किंवा पुन्हा मस्जिद किंवा असं काही बांधणार आहे का? किंवा बांधता येईल का त्याला? म्हणूनच तर हा ऍक्ट आणला होता ना 15 ऑगस्ट 1947 नंतर. आपल्याला बदल करायचे नाही, आपण सगळे या देशात गुणागोविंदाने राहू. हिंदू धर्म नेमकं हेच सांगतो. मी तुम्हाला हिंदू धर्माची लक्षणं आणि हिंदू धर्माची 10 लक्षणं आणि 4 सत्य सांगितली. त्याच्यामध्ये क्षमा आहे, दया आहे. आम्हाला दया दाखवायची, आम्हाला क्षमा करायचं आहे. आता या क्षमाचा अर्थ पुन्हा पुराणांमधला मला यासाठी सांगू नका कारण की पुराणं खूप नंतर लिहिली गेली आहे. लोक हल्ली वाचत नाहीत, ना वेदांचा अभ्यास करतात, ना ब्राह्मण ग्रंथांचा करतात, ना पुराणांचा, ना उपपुराणांचा. तर म्हणजे वेदांना काउंटर करण्यासाठी पुराणांचे दाखले दिले जातात. आता वेद आणि पुराणांमध्ये जवळपास 2,500-3,000 3,000 वर्षांचं अंतर आहे. तर ठीक आहे, आता आपण प्रत्येकाचे जीव नाही पकडू शकत. जसं मला स्वातंत्र्य आहे तसं त्यांनाही स्वातंत्र्य आहे. बरोबर. शेवटचा प्रश्न मी याच्यामध्ये विचारतोय की या ठिकाणी जसं शिवसेनेचा एक प्रमुख भूमिका या ठिकाणी होती, तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना या संदर्भातलं आमंत्रण आलंय का, गेलंय का, आणि त्यानंतर त्यांचं काय? त्यांना आमंत्रण गेलं आहे उद्धव साहेबांना किंवा आलंय का या संदर्भात माहिती असण्याचं मला खरंच कारण नाही. मी खूप छोटा, खूप लहान कार्यकर्ता आहे आणि हे अगदी विनम्रपणे सांगतो. लोकांना ह्यात आनंद आहे की लोक मोदीजींबरोबर जे फोटो दाखवतात बघा, तर मी तसलं काही करत नाही. मला हे माहिती आहे, मी संघटनेमध्ये खूप छोटा कार्यकर्ता आहे आणि मला त्यात माहित नाही त्यांना काय निमंत्रण आलंय की आलं नाहीये. माझं म्हणणं आहे की निमंत्रण जर द्यायचं असेल ना तर कुणाला दिलं पाहिजे. ही जी यादी मी वाचून दाखवली ना, ज्या लोकांनी यासाठी कष्ट घेतले, आज पहिल्या खुर्चीवरती अडवाणीजी बसायला पाहिजेत, दुसऱ्या खुर्चीवरती मुरली मनोहर जोशी बसायला पाहिजे, तिसऱ्या खुर्चीवरती साध्वी प्रज्ञासिंह, सॉरी क्षमा करा चुकीचं नाव निघालं, इतर ज्या साधू महंतांनी जे केलंय ते लोक बसायला पाहिजे. बाळासाहेबांचे पुत्र म्हणून, राजकीय आणि कौटुंबिक वारस म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना निमंत्रण द्यायला पाहिजे. जी लोक आज हयात नाहीत त्यांच्या वारसांना तुम्ही निमंत्रण दिलं पाहिजे. अटलजी हयात नाहीयेत, अटलजींची मानसपुत्री, त्यांचा पुतण्या दोघंही हयात आहेत, तुम्ही त्यांना बोलवलं पाहिजे. खरं तर हे त्यांच्या कष्टातून, त्यांच्या संघर्षातून हे निर्माण झालेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं सर, राजकारण का वाटतंय मला पुन्हा, सर 23 मार्च आणि 17 एप्रिल मध्ये किती अंतर आहे हो? 22 मार्च आणि 17 एप्रिल मध्ये किती अंतर आहे? एखाद महिन्याचं, एक 1.25 महिना, म्हणजे मी आता फरकन कॅल्क्युलेट नाही करू शकत आहे. 2 महिन्यापेक्षा सुद्धा कमी अंतर आहे ना. 17 एप्रिलला रामनवमी आहे हो. बरोबर आहे. रामनवमीला का नाही करत आहे रामाच्या मंदिराचा जीर्णोद्धार? कारण माहिती आहे एप्रिलमध्ये निवडणुका लागलेल्या असतील, या धार्मिक उन्मादाच्या वातावरणात तुम्हाला निवडणुका घ्यायच्या आहेत, म्हणून जानेवारीमध्ये उदाहरण. अहो, जानेवारीमध्ये पूर्ण जीर्णोद्धारचं उद्घाटन करण्यापेक्षा तुम्ही ते एप्रिलमध्ये केलं असतं. रामनवमी आहे ना. आणि बरं, हे मी नाही म्हणत आहे, हे जी अगदी मूळ ट्रस्ट होती ना, जिने ही सगळं, जी ह्या अयोध्येच्या अयोध्या श्री राम जन्मभूमी रामालय ट्रस्ट, याचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद आहेत, हे त्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे. अहो, माझं नका ऐकू, अरे शंकराचार्य सांगतायत ना. अजून राम मंदिराचं सगळं काम पूर्ण झालेलं नाही आहे. राम मंदिराचं अजून 3 वर्ष काम चालणार आहे
असं स्वतः राम मंदिराचे अनेक जे संत महंत आहे ते मग घाई कशाची? मग 3 वर्षानंतर करूया ना रामनवमीला. मग 3 वर्षानंतर रामनवमीला करू. आता असं काय? ऐका सर, काय आहे माहितीये का, हे कुठे होतं मी तुम्हाला सांगतो. माझे आजोबा, माझ्या वडिलांचे वडील, हे 1991 साली वारलेत. 31 जानेवारी 1991 ला माझे आजोबा वारलेत आणि माझ्या लहान आत्याचं लग्न व्हायचं बाकी होतं. तर आमच्या घरात अशी चर्चा झाली की या वर्षभरात आत्याचं लग्न करावं लागेल, नाही तर 3 वर्ष करता येणार नाही, कारण की घरात मृत्यू झालेला आहे. आणि म्हणून मग माझ्या आत्याचं लग्न नेमकं स्थळ आलं. माझे मामा आणि अंजू आत्याचं रवींद्र मामांबरोबर लग्न सुद्धा झालं. तर ते वर्षभरात. मैताचं ठिकाण असेल तर तुम्हाला 3 वर्ष थांबावं लागतं सर. इथे असं नाहीये ना. इथे तुम्ही काहीतरी चांगलं काम करताय. चांगलं काम करायसाठी काय अडचण आहे 3 वर्ष थांबायची? थांबलं तर काय फरक पडतोय? म्हणजे थांबूयात ना. पूर्ण मंदिराचा जीर्णोद्धार सुंदर होईल. खूप रेखीव, म्हणजे मी तर त्याचे काही आर्किटेक्चरल प्लॅनिंग सुद्धा बघितलेत इंटरनेटवरती आलेले, व्हायरल झालेले. सुंदर मंदिर बांधलं जाते. नागर शैलीचं मंदिर आहे. आपल्याकडे ज्या महत्वाच्या शैली मानल्या जातात मंदिर बांधकामासाठीच्या, त्यातलं नागर शैलीतलं सुंदर मंदिर आहे. थांबलोच तो 3 वर्ष, अजून काय फरक पडतोय? चालेल, धन्यवाद जयेश वाणीजी. तुम्ही मॅक्स महाराष्ट्रशी या विषयावरती संवाद साधला, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. मित्रहो, आपण राम मंदिराच्या निमित्तानं अनेक लोकांशी बोलतोय, त्यांच्या वेगवेगळ्या पद्धतीची मतं जी आहे ती जाणून घेतोय. वास्तविकता देशामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न असताना अशा पद्धतीनं धार्मिक उन्मादाच्या याच्यानं त्याचा राजकीय वापर करणं हे सर्वार्थानं गैर आहे. पण मात्र एकूणच या देशातल्या असणाऱ्या लोकांवरती धर्माची एका प्रकारची मोहिनी टाकून त्यांना त्यांच्या मूलभूत प्रश्नांपासून दूर नेऊन एका भ्रमजालाच्या अनुषंगानं अशा पद्धतीचं एक केलं जात आहे. आणि गेल्या अनेक, साधारणतः आपण जर पाहिलं, याचा इतिहास जर आपण पाहिलं तर 2000 म्हणजे 1992च्या नंतर या कामामध्ये मोठ्या प्रमाणात त्या पद्धतीनं सुरुवात झाली आणि अशा फॉर्म्युल्यानं आपल्याला यश मिळतं. म्हणजे 2 धर्मांमध्ये वाद पेटवून, अनेक धर्मांचे भेद करून आपल्याला आपलं राजकीय बस्तान बसवता येतं. अशा प्रकारची जाणीव या देशातल्या राजकीय लोकांना झाल्यामुळे प्रत्येक राज्यांमध्ये अशा प्रकारचे भेद आपल्याला दिसत आहेत. मणिपूरमध्ये दिसतोय, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये आता मराठा ओबीसीच्या निमित्तानं दिसतंय. सगळ्या ठिकाणी अशा पद्धतीचे वाद करून फक्त सत्ता हस्तगत करणं असा जर हेतू लोकांचा असेल तर तिथे रामाच्या नावाचा गैरवापर होतो आहे. किंबहुना जो प्रभू रामचंद्र म्हणजे कुटुंब वत्सल होता, त्याच्या पूर्वीच्या मूर्त्या जर पाहिल्या तर एका बाजूला सीता, एका बाजूला लक्ष्मण, खाली बसलेले हे हनुमान, अशा पद्धतीनं अतिशय कुटुंब वत्सल असणारा राम हा असा आक्रमक राम करून की ज्याच्या नावानं दहशत निर्माण करावी, अशा पद्धतीचं वातावरण सध्या देशामध्ये. तुम्ही या संदर्भात नेमकं काय विचार करता? तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा. धन्यवाद.